वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सांगायचं कारण असं आहे की नामस्मरणामध्ये ही शक्ती आहे की ते नामस्मरण विश्वाचा उद्धार करू शकतं. पण केव्हा? एखाद्या साधनामध्ये शक्ती तेव्हाच असते जेव्हा ते साधन अवलंबणारा जो साधक आहे ना, तो साधक त्या साधनाची शुचिरभूतता किती पाळतोय त्याच्यावर अवलंबून आहे. ज्ञानोबा सांगतात, आगा 52 वर्णा परता कवन वर्ण आहे पण सुद्धा की 52 उच्चारता जीवाती. मंत्रामध्ये कोणताही मंत्र 52 अक्षराच्या पलीकडचा नाही आणि जगातला कोणताही जीव एका दिवसामध्ये 52 अक्षर म्हणत नाही असा एकही जीव नाही. 52 अक्षर आपल्या तोंडातून तर जातातच, पण तरी सुद्धा 52 अक्षराच्या पलीकडे मंत्र नसताना आपल्या तोंडातून गेलेल्या अक्षरामध्ये मंत्र सामर्थ्य का नसतं? का मंत्र सामर्थ्य नसतं? तर त्या अक्षरांचा योग्य क्रम आपल्याकडे नसतो. गटकाभर गृहीत धरा की आपण त्या अक्षरांचा योग्य क्रम लावला सुद्धा, ओम भूर भुव स्वहा लावला सुद्धा समजा, तरी सुद्धा नुसता क्रम लावून जमत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे नुसती कल्पना करा की गायत्री मंत्र आहे, त्या गायत्री मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. सूर्याची उपासना करणारा तो मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे. पण जेव्हा तो मंत्र म्हणणारा मनुष्य दारू पिऊन म्हणत असेल तर त्या मंत्रामध्ये कोणतं सामर्थ्य राहील? ज्ञानोबा सांगतात, किंबहुना तयाची शास्त्रे जैसी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशौच्या मंत्रे बीजे कतील. तलवारीमध्ये सामर्थ्य आहे की तलवार गरगरा फिरवल्यानंतर 15, 20, 25, 30 लोकांचा आपण एकाच वेळी समाचार घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी तुमच्या मनगटामध्ये ताकद लागते, त्याच्यासाठी तुमच्या बाहूमध्ये ताकद लागते, त्याच्यासाठी तुमची काही वयाची मर्यादा आहे. तीच तलवार जर कदाचित 6 वर्षाच्या आतल्या मुलांच्या हातामध्ये पडली तर ती तलवार रणांगणामध्ये पुरुषार्थ मिळवू शकत नाही. कदाचित त्याच तलवारीनं त्या मुलांचे हातपाय वेळ प्रसंगी जीवन सुद्धा संपू शकतं. कुमारी हाती दिदली शस्त्रे का आशोच्या मंत्रे बीजे कथिली. आमच्या गुरुजींनी सांगितले म्हणून सांगतो, नाहीतर सध्याच्या काळात सांगणं म्हणजे सुद्धा चूक आहे. आमच्या गुरुजींनी असं सांगितलं की ब्रह्मीभूत विनायक महाराज साखरे यांच्याकडे एक मनुष्य आला, तो म्हणे मला गायत्री मंत्र शिकवा. म्हणजे गायत्री मंत्र कोणाला शिकवता येत नाही बाबा. आणि त्यामध्ये तुंबलेंच तो इंग्रज होता, तो इंग्रजी होता, तो नाही कोणा शिकू शकत. तो गेला आणि कोणाकडून त्याने तर तो मंत्र आत्मसात केला आणि परत आला साखरे महाराजांच्याकडं आणि त्यानं विचारलं की बुवा मी तुम्हाला मंत्र म्हणून दाखवू का? ते हसले, दाखव. त्यानं तो मंत्र त्यानं म्हणून दाखवला. ते म्हणले गोष्ट खरी आहे, हा मंत्र आहे, पण तुझ्या तोंडात आल्यावर मंत्र राहिलाच नाही. विठ्ठला विठ्ठल. त्या मंत्रामध्ये जे मंत्र सामर्थ्य आहे पात्र व्यक्तीच्या तोंडात गेलं ते मंत्र सामर्थ्य राहू शकत नाही. हे त्या पथ्य त्याचं लक्षात ठेवा. नुसतं साधन नव्हे, ते साधन अवलंबणारा जो साधक आहे त्याची आचारसंहिताही त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. लक्षात ठेवा. आपली अडचण अशी झाली की आपण साधन लक्षात ठेवलं, आचारसंहिता लक्षात ठेवली नाही. परिणामतः बरं, राजा बोलेन दळ आले, काजी बोलेन दाढी आली, तसा प्रकार झाला. लक्षात ठेवा. राजाच्या बोलण्यावर सगळा सेनापती हल्ला होता. चलो म्हटल्यानंतर नुसता राजानं हात वर केल्याबरोबर संपूर्ण सेना लगेच चालत असते. आणि काजी जेव्हा बोलतो तेव्हा त्याची दाढी हलण्याच्या पलीकडं काहीच होत नाही. लक्षात ठेवा. बरं, म्हणजे असा प्रकार आहे की अशीच आमुची आई असती सुंदर रूपमती. हे वाक्य शिवाजी महाराजांनी म्हणणं वेगळं. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यामध्ये आचारसंहिता तुमच्या मनात असेल तर लक्षात ठेवायचं. कोणातरी एका पुढाऱ्याचं नाव घेतलं म्हणजे बाकीचे चांगले तर समजू नका. ते सगळे ते नालायकच आहेत, पण कुणाचं तर एखादं घ्यायचं म्हणून घेतलेलं आहे, बाकी काय नाही, प्रश्नच नाही. ते म्हणू शकत नाहीत असं अशीच आमची आई असती. का म्हणू शकत नाहीत? त्यांच्याकडे ती आचारसंहिता नाही.
आपण जेव्हा संप्रदायाच्या साधनाचा विचार करतो तेव्हा हे संप्रदाय साधन तर श्रेष्ठ आहे, वादच नाही. ते श्रेष्ठ साधन अवलंबून सुद्धा त्या साधनाची फलश्रुती आपल्याला का मिळत नसावी लक्षात. जेव्हा केलेल्या साधनाची फलश्रुती आपल्याला मिळत नसेल तर समजावं त्या साधनाच्या आचरणामध्ये कुठंतरी आपली चूक झालेली, बाकी काय तर आपली चूक झाली असेल. जुन्या काळची म्हातारी बरोबर पुरणपोळ्या व्यवस्थित करते, नवीन मुलीला त्या करता येत नाहीत. नवीन मुलीला आता अलीकडच्या त्या पंजाबी ड्रेसमधल्या मुलगी आहे, त्या मुली बघितलं वाटतं ना पोळ्यात जमतात का नाही, कोणाला जमत बी नसतील कदाचित, आणि जमत असतील आपण काय सांगावं प्रश्नच नाही. पण म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक खाण्यासाठी आमची धारणा अशी आहे की त्या बाईचा डोक्यावर पदर असला की जरा ती पुरणपोळी आम्हाला गोड लागते. काय करावं सांगा लक्षात दे. जिच्या डोक्यावर पदर नाही त्याला पुरणपोळी येत असेल असं आमची कल्पनाच होतं, त्याला मी काय करू सांगा लक्षात. कदाचित त्या मुली सुंदर सुद्धा करत असतील. माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला महाराज परवा. एका ठिकाणी मी मातीच्या कार्यक्रम, माती म्हणजे तुमच्याकडची माती नव्हे, इकडची माती म्हणजे अंत्यक्रिया, आमच्याकडची माती म्हणजे तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी आम्ही माती म्हणतो त्याला. तर मातीच्या क्रियेसाठी मी गेलो होतो. तर आमच्याकडे पद्धत अशी, आता इकडं सुद्धा असं केलं, मला इकडली काही नेमकी पद्धत माहीत नाही. तर मातीच्या क्रियेदिवशी आमच्याकडे ती जी त्याची पत्नी असते त्या पत्नीचे गळ्यातलं डोरलं काढलं जातं, हातातली कांकणं फोडली जातात, असं काय का तो विधी आहे. तेव्हा गेलो तिथे. माझ्या डोक्यात असा प्रश्न पडला की बुवा ठीक आहे, या जुन्या काळच्या म्हाताऱ्या बाया त्यांनी ते पातळ नेसणं, डोक्यावर पदर घेणं ठीक आहे मान्य. मला आता अलीकडे ती पंजाबी ड्रेस घातलेली पोरगी ती हातात बांगड्या घालतच नाही, तर फोडण्याचा प्रश्नच कुठे तुला. कपाळाला कुंकू लावतच नाही त्यामुळं पुसण्याचा प्रश्नच येत नाही. गळ्यामध्ये डोरलंच बांधत नाही त्यामुळं तोडण्याचा प्रश्नच येत नाही. मी काय सांगत होतो की जुन्या आजीनं पुरणपोळी करत असताना तिनं बरोबर कणकीमध्ये उंडा घातला पुरणाचा. कणकीचा उंडा केला, हातमध्ये पुरण घातलं, कणिक मिळवली, तिला साधल्या पोळ्या. त्या नवीन मुलीनं सगळं बघून जेव्हा पोळ्याला बसली तेव्हा तिनं तिथंपर्यंत सगळ्या क्रिया व्यवस्थित केल्या. कणिक बरोबर मळली, पुरण व्यवस्थित शिजवलं, ते वाटलं चांगलं पद्धतशीर, अगदी चुलीवर तव्या वाजवट्याला कणिक हातामध्ये घेतली. पण काय तर गडबड झाली. म्हातारीनं कणकीमध्ये पुरण घातलं होतं, मुलीनं पुरणामध्ये कणिक घातली. तसं काहीसं आपलं झालेलं आहे. चुकलो साधीसे पण गेले संत गेले संत गेले तुकोबाराय सांगतात चुकलो साधीसे पण तू. कुठं तर आमची चूक झालेली आहे, त्यांनी नाही केलेली चूक. कीर्तन हे साधन आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. आता बाकीच्या दृष्टीने त्याचं सर्वश्रेष्ठ सांगत बसत नाही, पण ते सर्वश्रेष्ठ. बरं, जसं ते आत्मोद्धाराचं साधन आहे
तसं ते लोकोद्धाराचं साधन आहे. कीर्तन जर सोडलं तर बाकीची जी साधनं आहेत ती कदाचित आत्मोद्धाराची असतील, लोकोद्धाराची असतीलच असं सांगता येत नाही. लक्षात ठेवा. अजून आपल्याला सांगतो, एक कीर्तन सोडलं तर बाकीची सगळी साधनं व्यक्तिनिष्ठ आहेत, समाजनिष्ठ नाहीत. ज्ञान सुद्धा व्यक्तिनिष्ठ आहे. एसटीच्या तिकिटावर असं लिहिलेलं आहे, फक्त घेणाऱ्याच्या उपयोगाचं, अहस्तांतरणीय ज्ञान असंच आहे. लक्षात ठेवा. ज्यानं घेतलं, ज्यानं संपादन केलं त्याच्यापुरतं. योग असाच आहे, ज्यानं योग साधना केली त्याच्यापुरताच. तप असंच आहे, ज्यानं तपसाधना केली त्याच्यापुरतंच. जप असाच आहे, ज्यानं जपसाधना केली त्याच्यापुरताच. नामसंकीर्तन तसं नाही, ज्यानं साधन केलं त्याच्यापुरतं नाही, तर त्याच्याशिवाय ते इतरांचाही उद्धार करू शकतो. प्रसंग वाढवत नाही, पण त्याचा उल्लेख करतो की नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला गेले. तुम्हाला माहीत नाही की ज्ञानोबाराय नामदेव तीर्थयात्रेला जाणं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या पुढच्या भविष्य काळातील जे वारकरी संप्रदायाचं ज्ञान आणि नाम याचं एक जीव होऊन तयार झालेलं स्वरूप, त्या स्वरूपाचं बीज म्हणजे नामदेवराय ज्ञानोबाराय यांची तीर्थयात्रा आहे. आता नामदेव मंदिरामध्ये तर नामदास दरवर्षी तीर्थावळीवर 30 दिवस प्रवचनच करत असतात विस्तारानं, आणि फार सुंदर विषय आहे त्याच्यामध्ये, सगळा सांगत बसत नाही. राजस्थानच्या वालुकामय प्रदेशामध्ये फिरत असताना तहान लागलेली आहे. तहानेने व्याकुळ झाल्यानंतर कुठं एखादा आड दिसतो का पाहिलं, दिसला सुद्धा, पण तो आड एवढा खोल होता, उदक ते पाहता न लगे अंत. किती पाणी खोल त्याचा अंदाजच लागत नाही. पाणी किती खोल बघण्यासाठी पूर्वीची पद्धत अशी आहे की खडा घ्यायचा आत टाकायचा. जेव्हा खडा टाकला तो बऱ्याच उशिरानं डुबुक असा आवाज झाला. नेमकं पाणी काते कुणाला ठाऊक. ज्ञानोबारायनं विचार केला की पाणी तर आणलं पाहिजे. कवणे परी येते करू रिगवणी प्राण संतर्पणी वाचवावे. ज्ञानोबाराय म्हणले, नामा मला एक उपाय माहीत आहे गड्या. बरं, लघिमेचे लाघव करून ते अवसरी उतरोनी भीतरी घेतले उदक. नामदेवराय लघिमा सिद्धी, ज्ञानोबाराय लघिमा सिद्धीच्या अवलंबनानं खाली गेले, पाणी पिऊन वर आले, आणि आल्यानंतर काय विचारतात, नामा तुला आणून देऊ का रे. मी थोडंसं माझ्या अधिकाराचं अतिक्रमण करून वापरतोय बरं का, की हे दोस्ताचं लक्षण नव्हे. विठ्ठाला विठ्ठाला म्हणजे पंक्तीत जागा मिळाल्यावर आपणच बसायचं, दुसरी जागा धरायचीच नाही. दोस्तात लक्ष नाही काय. ज्ञानोबाराय खाली जातात, पाणी पितात, रिकामे येतात आणि परत विचारतात तुला पाणी आणू का. मग येताना नाही काय झालं, आणून देऊ का म्हणण्यामध्ये ज्ञानोबारायने एक उर्मी आहे की नामदेवरायने विचारावं, ज्ञानोबा कसं रे पाणी पिलास तू, खाली कसं गेला होतास, कोणती सिद्धी असते. लघिमा सिद्धी म्हणजे काय असतं रे. आणि मग आपण त्यांना सगळ्या अष्टमहासिद्धी समजावून सांगूया. आणि अष्टमहासिद्धी माझ्याकडे आहेत असं एक प्रकारचं सध्याच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर केशव महाराज इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न ज्ञानोबारायने केला की आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून. नामदेवराय पण ज्ञानोबारायला माहीत नव्हतं की काय यांची अवस्था आहे. नामदेवराय म्हणले, ज्ञानोबाराया काय माहीत आहे का, आम्ही एजंटाद्वारे माल घेत नाही, आमची डायरेक्ट खरेदी असते. नामा म्हणे धीर करावा नामदार म्हणले, जरा थांबा, कोण एजंट मार्केट माल घेतो का तुला. कारण नसताना एजंटातर्फे माल घेतो म्हणजे आणखी त्याचा डिस्काउंट कशाला. आपली डायरेक्ट खरेदी मिलमधनं असते, मिलमधनं. मग लावणी आणि तर निर्धार रुपये केला. आता सगळे तीर्थावळी पाठ असणारी माणसं आहेत, त्याबद्दल आणखी बोलत बसत नाही. भगवंताला हाक मारली, भगवान तव गडगडीत खूप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे झाले अभिनव, कैसा ऋणिया देव केला येणे. अरे कसा यानं देव ऋणी केला. मी कुठली तर शूद्र सिद्धी या सिद्धी अवलंब करतो
नामदेवरायांनी सिद्धीचा मालक गाठला. हा प्रसंग आहे. एरवी इतर कीर्तनामध्ये हा प्रसंग मी जवळजवळ अर्धा तास सांगतो, संपूर्ण निघाल्यापासून वगैरे. आपण जाणते श्रोते असल्यामुळे जास्त सांगितला नाही. हा प्रसंग का सांगितला मी, या प्रसंगामध्ये ज्ञानोबरांच्या सारख्या एका विश्वविख्यात संतांच्या लक्षात आलं की या सगळ्या आबालवृद्ध बहुजन समाजाचा उद्धार करायचा असेल तर या समाजाला योगाच्या आडामध्ये कोंडून चालणार नाही, त्यांना भक्तीच्या गंगेमध्ये आणलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. या रे या रे यारे लहान थोर तुकोबारे सांगतात सर्व 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 समावेशक असं कोणतं साधन आहे. म्हणून मी मगाशी बोललो आपल्याला की नामसंकीर्तन ही साधना समाजनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही. अर्थात ती समाजनिष्ठ साधना अवलंबनात असताना ज्यानं अवलंबलेले आहे त्याला काही पथ्य सुद्धा आहेत. ती पथ्य कोणती आहेत? थुंकोनिया मान
करीतो कीर्तन या अभंगात तुकोबारे सांगतात की कीर्तनाचं त्या पथ्य काय पथ्य आहे. थुंकोनिया मानदंब कीर्तन करीतो मानदंब थुंकोनिया कीर्तन करीतो सरळ ते कीर्तनाचं पथ्य आहे. गंमत अशी आहे वक्त्याकडं काय गुण सांगितलेत त्या गुणामध्ये पहिलं प्रामाण्य म्हणजे त्यानं प्रमाणानं बोलायचं असतं. दुसरं युक्ती पटवून देण्यासाठी त्याच्याकडे युक्ती पाहिजे. तिसरं अनुभव सांगितलेला आहे. प्रामाण्य युक्ती आणि अनुभव हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं पथ्य आहे की तुमच्याकडं प्रामाण्य असेल युक्ती असेल अनुभव असेल पण ते लोकापुढं मांडत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रामाणिकपणा पाहिजे. पण जगत सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असं न म्हणता विश्वसम्राट ज्ञानोबाराय हृदयनिष्ठ महाराष्ट्राचं भूषण अशा लांब लांबल्या पदव्या सुरू झाल्या की समजायचं हे कीर्तन दांभिक आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की या अभंगाच्या द्वारा भोलेबाबांचं आपल्याला पुढे जीवन ठेवतोय मी. आता तुम्ही तर सर्वांनी कीर्तन ऐकलेले आहेतच ना. यामध्ये आणखीन कोणी अभागी असेल की ज्यानं बाबांचं कीर्तन ऐकलंच नसेल त्याला काय करावं. पण बुवांच्या सांगण्यामध्ये प्रामाणिकपणा होता. प्रामाणिकपणा म्हणजे ओढून ताणून सांगायचा संबंधच नाही. सहजासहजी आपण आपल्या घरातल्या माणसाशी बोलतो असं बोलण्याची पद्धत आहे त्याची. सरळ बोलण्याची पद्धत अगदी. बुवांची कीर्तन मी अनेक ऐकली तुम्ही सुद्धा भरपूर ऐकली असतील. पण समोर 10,000 समाज असला तरी तोच प्रामाणिकपणा आणि 10 श्रोते असले तरी सुद्धा एवढ्यांच्या पुढं काय सांगायचं असं त्यांना कधी वाटलं नाही. त्याला म्हणतात मानदंब थुंकून या कीर्तन करीत. कसं आहे तुकोबारायांचं वाक्य आहे म्हणून मी बोलतोय. माझा अधिकार नाही मला माहित आहे पण तरी मी बोलतोय तुकोबारायांचं वाक्य आहे म्हणून. मानदंब चेष्टा मानदंब चेष्टा तुकोबाराय सांगतात. अरे मान दंब आणि सगळ्या ऐकतात बाकीच्या चेष्टा असतील प्रयत्न असतील ते सगळं म्हणजे आता तुकोबारायांचं वाक्य आहे त्यांनी हे घालवलं कुठे. सुकराची विष्ठा डुकराच्या विष्ठेप्रमाणे सगळं आहे की जे आपल्याला चांगलं वाटतं. ज्ञानोबाराय सांगतात स्वर्गीचे ऐकोनिया मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे. काय असेल सांगा प्रश्न. कधी ते मानदंबामध्ये अडकले कधीच अडकले नाही. आपण मानदंबाशिवाय जातच नाही कुठं काय शास्त्राला. कोणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही पण त्याबरोबर समाजाची वस्तुस्थिती बी लक्षात ठेवा की कोण्या एका महाराजांना लोकांनी 11,000 रुपये दिले आणि लोक म्हणले महाराज आम्ही तुम्हाला 11,000 देतो असं करत. तो महाराज म्हणला 11,000 रुपये मध्ये माझ्या गाडीचा टायर येत नाही. कुठे चाललाय संप्रदाय. लोकांनी मानानं दिलेलं जे मानधन आहे त्या मानधनाची किंमत आपल्या गाडीच्या टायर बरोबर जे करू शकतात त्यांना त्यांच्यासाठी हेच वाक्य आहे ते हे तो शुकराची विष्ठा. हा पहिला प्रतिबंध आहे लक्षात ठेवा.
तुम्हाला जर कीर्तन सेवा करायची असेल तर पहिल्यांदा मान टाकला पाहिजे, मानाबरोबर दंभ टाकला पाहिजे. तुकोबाराय सांगतात. मी याच्या व्याख्या सांगत बसत नाही आपल्याला सगळ्या, कारण आपल्या चिंतनाच्या दृष्टीने वेळ व्हायला नको. याच्या व्याख्या सांगत बसत नाही. पण तो प्रतिबंध आहे बरं, तो प्रतिबंध आहे. तुकोबाराय सांगतात मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. तेव्हा कीर्तन सेवेमध्ये हा महत्वाचा भाग आहे. तुम्ही जर ते कीर्तन समाजासाठी करत असाल तर, गीतेमध्ये 2 पात्र आहेत, दुर्योधन आणि अर्जुन. दोन्ही पात्रांचा परिचय त्यांच्या बोलण्यामध्ये होतो. दुर्योधनानं आपल्या सगळ्या सेनेकडे हात करून असं सांगितलं की आचार्य मदरते त्यक्त जीविता, हे सगळे माझ्यासाठी आल्यात. आणि त्याच सेनेकडे हात दाखवून अर्जुन असं म्हटला एषा मरते कांक्षितंतो राज्यम भोगा सुखानी. दुर्योधन सांगतो हे सगळे माझ्यासाठी आहेत. आणि अर्जुन सांगतो देवा आमचा सगळा पुरुषार्थ यांच्यासाठी आहे. ज्या कीर्तन करायला वाटतं समाज माझ्यासाठी तो दुर्योधन आहे. ज्या कीर्तन करायला वाटतं मी समाजासाठी तो अर्जुन आहे. काय बनायचं तुमचं तुम्ही ठरवा. विठ्ठला तुकोबाराय सांगता आम्ही सगळं ते बाजूला ठेवलं. हा प्रतिबंध बाजूला ठेवला की शरीरामध्ये जेव्हा मान अभिमान दंभ येईल तेव्हा त्या कीर्तनामध्ये कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. निळोबाऱ्यांचं प्रमाण दंभ मान थुंकोण्या कीर्तन करीतो. संपलं का? नाही संपलं, सुरू झालं आत्ताशी सुरू झालं, संपलं नाही. जसा मानदंबाचा प्रतिबंध आहे तसा आणखीन एक प्रतिबंध आहे, अर्थ अनर्थ सारिका. सध्याच्या काळात याचं विवेचन न केलेलं चांगलं. काय विवेचन करायचं, काय लक्षात ठेवायचं? विवेचन करून परिस्थितीमध्ये काय फरक पडतो, जैसे ते परिस्थितीमध्ये फरक पडत नाही. बोलणारा नालायक ठरतो. विठ्ठला विठ्ठल. बुवांच्या बाबतीत तोही भाग आहे. काय बुवांचं कपडे पाहिले असं वाटायचं की हा मनुष्य किती गरीब असेल. ज्यांनी एक म्हणजे बुवा जुन्या विचाराचे आणि काँग्रेसचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता. अर्थात काँग्रेसचा प्रभाव असला तरी सध्याचा हलकट काँग्रेस नव्हे, महात्मा गांधीचं काँग्रेस लक्षात ठेवा. हे काँग्रेस म्हणजे काय ते विडंबित झालेलं कुठलं तर रुपये ते सोडून द्या. महात्मा गांधींची काँग्रेस की ज्या काँग्रेसनं खादी, बुवांच्या अंगावर कायम खादीचा पोशाख होता, हे त्यांचं वैशिष्ट्य असायचं. मी बुवांच्या घरी जाऊन आलोय बरेच दिवसापूर्वी, खूप दिवसापूर्वी घरी गेलो होतो. तुमच्याकडे आलो होतो कोरडगावला, त्यावेळी गेलो होतो. हां, ते सत्यविजय महाराज मला म्हणले बुवांचं गाव जवळ आहे कोळ सांगवी. मुद्दाम मग मोटरसायकलून गेलो होतो. दुपारची वेळ होती आणि मग पाहिलं. आता बुवांचं म्हणजे बुवांच्या भावाचा मुलगा, पुतण्या त्यांचा तो. ते घर पाहिल्यावर लक्षात आलं की बुवानी तिकडलं काय ट्रान्सफर इकडं केलेलं नाही. मोठी अवघड परिस्थिती आहे. मला एक शंका येईल सारखीच. शंका कुठली आहे? हे गृहस्थाश्रमी कीर्तनकारांचे दर वाढले तर त्याच्याबद्दल मला काय वाटत नाही. हे ब्रह्मचारीचे दर का वाढायला लागले ते मला कळतच नाही. लक्षात ठेवा. माझ्यासारखा नालायक कीर्तनकार असं विचारतो केला का कुणाच्या मड्यावर घालणार ते सांग तर मला का तुला त्या नोटामध्ये जाळू आम्ही तेवढं तर सांग. विठ्ठला विठ्ठला. बुवानी ते पथ्य सांभाळलेलं आहे. अर्थ अनर्था सारिका करुणी ठेवीला पारिखा. आपला हा परमार्थातला पैसा एक तर त्याने घेतलाच नसेल. घेतला परमार्थातला पैसा तो कुठे पुतण्यांना द्यावा, कुठेतरी जमिनी घ्याव्यात, कुठेतरी इमारती बांधाव्या, याच्यामध्ये बुवा अडकले नाहीत. अर्थ अनर्था सारिका करुणी ठेवीला पारिखा. त्यांनी तो परका समजला, आपला स्वतःचा समजला नाही. आणि शिवाय मी वाक्य हे वापरतो नेहमी. बुवांच्या बाबतीत मी हयातीत ही ओळ म्हटलेली आहे. आत्ता बोलो, आत्ता म्हणाल त्यात काय नाही बोला, कोणी म्हणेल
पण बुवांचा कुठं जर गौरव चालला होता, त्या गौरवामध्ये मी हे भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की तरी देहादी संसारे सर्वही मांडलेसे गुंफिरे तेत नातुडे वागुरे वारादेस. असं बुवांचं जीवन होतं. ती कोणत्याही उपाधीमध्ये अडकले नाहीत. उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. उपाधी विरहित असणारं सोवळं वेगळं आणि सोवळ्याची उपाधी वेगळी. विठ्ठला विठ्ठला. माझ्या पुढे सोवळं बसले, पण ते सोवळं आहे बरं का काका, हे सोवळं आहे ओवळं नाही. त्यांना धक्का बी आम्ही लावणार नाही कधी, प्रश्नच नाही. लक्षात ठेवा. काय अवघड गोष्ट आहे ना. कसं आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो. सत्यनारायणच्या महापूजेचा प्रसाद करण्यासाठी भटजीबुवा कणिक मळत होते. कणिक मळत असताना नारायण सत्यप्रसाद म्हणजे तो पवित्र झाला पाहिजे म्हणून गाईच्या शेणाने जागा सारवून त्या शेणाच्या आतमध्ये बसून कणिक तिंबायचं काम चाललं होतं. विशेष म्हणजे ते एका हातानंच मर्दन करत होते, दुसरा त्यांनी बाजूला ठेवला होता, कारण हा अपवित्र काम करतो ना. म्हणून नुसता बाजूला नव्हे, शेणाच्या रिंगणाच्या बाहेर ठेवला होता असं, आणि एका हातानंच चाललं होतं दणका. काका काय करता आहात? सत्यनारायणच्या महापूजेचा प्रसाद करतो आहे. मग हे एका हाताने काय चाललंय? तुम्हाला साधं कसं कळत नाही? हा हात नाही, हा अपवित्र कार्य करतो ना. तो अपवित्र कार्य करतो म्हणून बाहेर ठेवलाय. तो बुवा म्हणला, लेका तो अपवित्र हात ज्याच्या ना अपवित्र हात ते तर रिंगणाच्या सेंटरलाच आहे. विठ्ठला. क्षमा मागतो आता तुमची. माझं वाक्य नाही, तोची जाणी सोवळे शोधी विकल्पाची. हे बुवांचा हा भाग आहे. कोणत्या उपाधीमध्ये अडकले, कोणत्याही लक्षात. अरे अडकायचं म्हणलं तर काय अवघड काय होती सांगा मला. मला वाटतंय नामदेव मंदिरात 22 नंबर खोली ना, का चुकलं? 21 नंबर खोली. तीही 21 नंबर खोली म्हणजे नामदासाच्या सौजन्यानं राहायला मिळत होती. तर त्याच्यावर काय बुवांचा अधिकार नव्हता देवा. तुम्हाला वाटत नाही का त्यांनी मठ बांधायची म्हणलं जमलं नसतं काय? जमलं नसतं का सांगा की प्रश्नच. अरे आमच्यासारखे फडतूस महाराज एका वर्षाच्या दिंडीमध्ये आम्ही मठ बांधायला लागलो. एका वर्षाच्या दिंडीमध्ये आळंदी ते पंढरपूर एका दिंडीमध्ये एवढा इन्कम आम्हाला होतोय. दरवर्षीचं काम भरलंय. एका महाराजाच्या घरी गेलो, त्यानं नाव दिलं होतं त्रिवेणी घराला. म्हणलं त्रिवेणी म्हणजे तुमच्या मंडळीचं नाव आहे का? नाही नाही म्हणले. काय आहे? आम्ही अलाहाबादला ट्रिप नेली होती त्याच्यातला बंगला या. कसं व्हायचं? तर लक्षात ठेवा, ज्याला समाजाचा उद्धार करायचा आहे त्याच्यासाठी पथ्य आहेत. पहिलं पथ्य की आपल्या ठिकाणी मानदंबाचा विकार येता कामा नये. दुसरं पथ्य आपल्या ठिकाणी अर्थसंचयाचा प्रतिबंध येता कामा नये. आणि तिसरं पथ्य आपण कोणत्याही लौकिक उपाधीमध्ये अडकता कामा नये. ही ज्याच्याकडे पथ्य आहेत ना, तो समाजाचा परिवर्तन, समाजाचं पुनरुत्थान तो करू शकतो. पण हे सगळं घडतं कसं? मानदंब टाकणं, अर्थाचा अव्हेर करणं, कोणत्याही उपाधीमध्ये न रमणं, हे घडतं कसं? हे तेव्हाच घडतं झालो उदासीन
माधव महाराज जरा सांग जाऊ मान दंभ तुमको निया करिए
देही जालो उदासीन देही जालो उदासीन देही जालो
ज्यांच्या जीवनामध्ये मानधम्म शिवला नाही, जे अर्थामध्ये कधीही गुंतले नाहीत आणि ज्यांना उपाधीचा स्पर्श कधी झाला नाही, असे परमपूज्य विठ्ठल बाबा घुले. पाठीमागच्या बोर्डावर असं लिहिलेलं आहे की विठ्ठल महाराज घुले, परंतु त्यांच्या सगळ्या हयातीत महाराज असताना कोणी म्हटलं नव्हतं, त्यांना म्हटलेलं आवडत नव्हतं. ती सुद्धा म्हणजे आपल्या नावाच्या पाठ्यामाग महाराज ही उपाधी ती सुद्धा त्यांनी कधी लावली नाही. उलट विठ्ठल बुवांच्या बाबतीत असा भाग आहे की महाराज म्हणलं तर आम्हाला काहीतरी अडखळल्यागत वाटतं, विठ्ठल बुवा म्हटलं की सोपं वाटतं. जेव्हा जेव्हा बुवांचा संबंध येईल तेव्हा आम्ही बुवाच म्हणायचो आणि बुवा म्हटल्यावर त्यांना आनंद वाटायचा. ही एक आणखीन एक त्यांचं वेगळेपण होतं. वारकरी शिक्षण संस्थेची सर्व सेवा करत असताना ज्यांनी पंढरपूरचा चातुर्मास कधी बंद केला नाही, पंढरपूरच्या चातुर्मासामध्ये ज्यांचा काकडा कधी चुकला नाही, काय वैशिष्ट्य आहे, कधीही ज्यांचा काकडा चुकला नाही. मी 1966 पासून पंढरपूरला येतो. मी म्हणजे काका माझ्या पंढरपूरला येण्याचा सुद्धा सुवर्ण महोत्सव आता थोड्या दिवसानं येईल, पुढे लक्षात ठेवायचा. सध्या संप्रदायामध्ये खूळ शिरले, आता काय करावं प्रश्नच नाही बा. म्हणजे आमच्या आध्यात्मिक सेवेला 25 वर्ष झाली म्हणून आमचा गौरव करा. आमचं 25वे कीर्तन सुरू झालं म्हणून आमचा गौरव करा. काय काय पुढं होणार आहे कोणाला. रामकृष्ण हरी. चला, कालाय तस्मै नमः म्हणण्याचा उद्देश असा की मला सहज आठवलं म्हणून, नाहीतर खरंच 2016 साली सत्कार करू नका. प्रश्न असा आहे की 1966 पासून मी पंढरपूरला होतो. महाराज आता शंकर महाराजांना सांगायला हरकत नाही, केशव महाराज 66 पासून आजपर्यंत म्हणजे नाहीतर 4 वर्ष 5 वर्ष वजा केली तरी 45 वर्षात एकदा काकड्याला गेलो. विठ्ठाला विठ्ठाला काकड आरतीला एकदा गेलो फक्त पांडुरंगाच्या, बाकी गेलोच नाही जास्त. काय शेजारतीला 2-4 वेळा गेलो, दुपारतीला बऱ्याच वेळा गेलो. बुवांची संध्याकाळची आरती सकाळचा काकडा कधी चुकला नाही. त्यांचे जिवलग कंठस्थ मित्र म्हणजे आमचे तुळशीदास महाराज, दोघांचा जोडच होता, प्रश्नच नाही. परमपूज्य दुंडा महाराजांच्या पोतीमध्ये बसताना दोघं एका ठिकाणी बसायचे, निघताना दोघं उठून एका बरोबर निघायचे. जणू काय ज्ञानोबाराय नामदेवरायांचं एक जोडीच होते असं समजा. म्हणण्याचा उद्देश असा की एक निष्ठेचं जीवन त्यांनी जगलं होतं. वारकरी संप्रदायाची उपासना, वेदांत प्रचूर जीवन, म्हणजे वेदांत तर अस्खलित, म्हणजे वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडवे माझ्याकडे महिमे भेडे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा करत असताना विद्यार्थी हे आपलं दैवत मानलं. बरं का, लक्षात ठेवायचं, विद्यार्थी आपलं दैवत मानलं. आणि एक तर कार्यक्रम करतच नव्हते. माझ्यासारखा मनुष्य मी त्यांना कार्यक्रम द्यायला गेलो, मलाच भीती वाटायची, बुवा काय बुवा म्हणतात कोणाला टाकू. पण ते मला चांगलं आठवतंय, त्यांनी कार्यक्रम घेतला ना म्हणजे अगदी नाईलाजाने घ्यायचे. ते गजबजू लागे कैसा व्याधे रुजला मृगू जायचा. अत्यंत शक्यतो टाळाटाळच करायची सेवेची. कशाला आम्हाला सेवा देताय महाराज, आमच्या असंच. त्यातून जर सेवा घेतली तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचा ज्ञानेश्वरीचा पाठ चुकू नये याची काळजी होती देवा. म्हणजे त्यांच्या ठिकाणी विद्यार्थ्याबद्दल केवढी करुणा. संसार ऐसा दारुण जो भेटलाचे हरे शीण, तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. जोपर्यंत बुवा संस्थेमध्ये होते तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यावर एक मोठा असा दरारा होता. काय विषाद आहे की बुवा फोडून आल्यात आणि पोरग वर तोंड करून चालतंय, ताकदच नाही लक्षात, अशी जबरदस्ती. मी बुवांना जेव्हा सोपान काका देवकरांचा पुरस्कार दिला त्यावेळी तिथं बोलताना हे सांगितलं होतं की यांची नजर भेदक आहे. थोडंसं मी प्रॅक्टिस करतो. बुवाने असं बघितलं की पुढच्या माणसाचे डोळे झाकलेच पाहिजेत, प्रश्न अशी त्यांची नजर भेदक होती, शब्द वेदक होते. लक्षात ठेवा, बोलण्यामध्ये अशी जबरदस्त असं म्हणजे एकच अभंग कीर्तन अनेक वेळा ऐकलं तरी सुद्धा असं वाटायचं की यांच्या सांगण्यामध्ये नाविन्य. प्रश्न असते सांगायचेच, असो सांगायचं कारण असं त्यांचं जीवन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संप्रदायावर फार मोठं प्रेम हो. खरं म्हणजे ज्ञानाच्या बाजूला गेल्यानंतर ही जी उपासना आहे या उपासनेबद्दल नकळत आपल्याला एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो की हा उपासना म्हणजे वेदांताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर संवादी भ्रम. वेदांताची भाषा आहे,
प्रपंचातले उद्योग म्हणजे विसंवादी भ्रम, परमार्थातले उद्योग म्हणजे त्या ज्ञानाच्या दृष्टीनं संवादी भ्रम. पण त्यांनी तो संवादी भ्रम कधी केला नाही. त्याने आपल्या जीवनामध्ये ते आपल्या जीवनाचं व्रत ठरवलं. आपल्या सर्वांना माहीत आहे, मला तर चांगलं माहीत आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये जोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये शक्ती होती तोपर्यंत सोपान काकांचे वडील अण्णा, नामदेव अण्णांचे शेजारी, अण्णांचे शेजारी काय उभे असणार. आणि काका तुम्हाला चाल म्हणून दाखवतो, म्हणजे बुवांच्या सगळ्या चाली तुमच्या पाट्यात सगळ्यांच्या, पण चाल म्हणा म्हणल्यावर बुवांच्या तोंडातून लगेच येणारी चाल. झालो उदासीन देही, झालो उदासीन देही, ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये गुलेबुवा म्हटलं की आम्ही पोरांना सांगायचो हीच चाल येणार आहे. बरोबर, बहुतेक वेळेला ही चाल येणारच. तर त्या ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये भजनाची निष्ठा मोठी होती. काकड्याला उभे राहत नव्हते, पण येऊन कुठं बसलेले कळत बी नव्हते आम्हाला. आम्ही भजन करायचो, बुवा कुठं तरी येऊन असे खाली मान घालून बसलेले असायचे, आपलं वेगळे पण लोकांना दिसू नये म्हणून. आणि मग सदा वारकरी त्या माणसाला मानलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्यानं मात्र कधी गोलेबुवानं कधी भेलाच नाही, बिचारा प्रश्नच नाही. बाकीच्यांना घाम पड, सदा वारकरी जाऊन गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा करणार, उभा राहा चाल म्हणा. म्हणण्याचा उद्देश असा आहे भजनाचं प्रेम, साधन निष्ठा, भजनाचं प्रेम, तसं विद्यार्थ्यांचं प्रेम, आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पंढरीचं प्रेम, पंढरी प्रेम. आणि एक लक्षात ठेवा, सर्वांच्या कसोटीला कोणी उतरेल, फडकऱ्यांच्या कसोटीला उतरणं तसं सोपं नाही. पण कारण का, त्यांचं सगळं ॲडजस्ट करून कसोटीला उतरायचं असतं. पण बुवा उतरले कसोटीला, प्रश्न नाही. त्यांच्या कसोटीला उतरले म्हणजे फडकऱ्यांच्या मध्ये प्रिय बुवा. पंढरपूरला जे फडकऱ्यांचे सप्ते होतात त्यामध्ये बुवांचं कीर्तन नाही असा दिवसच नाही. बुवा कीर्तन करणारच त्या सप्त्यामध्ये. अरे अगदी तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी आपले काकांचे चुलते नाना मला म्हणले, तात्या गोलेबुवा थकल्यात, गोलेबुवांची सप्तमी आहे, शुद्ध सप्तमी, स्वल्प वाटे चला जाऊ. बरोबर, शुद्ध सप्तमी गोलेबुवांची आहे. म्हणजे गोलेबुवा थकल्यात, त्यांची सेवा तुम्ही करावा अशी आमची इच्छा आहे. मी म्हणलं नाना, आता आमचा सप्ताह मठात असल्यामुळे जरा अवघड गोष्ट आहे, तरी पण तुमची लई इच्छा असली तर नक्की करतो. 2 दिवसानंतर नाना मला सांगायला आले, गोलेबुवा म्हणतात मला जमते तर करू दे की. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं कीर्तन बुवाने केलं बरं का, मागच्या वर्षी करण्याच्या अगोदर गेले. म्हणण्याचा उद्देश असा आहे, आता त्यांच्याकडे एक साधन निष्ठा होती. त्या निष्ठेत असं आहे, म्हणजे मला इंग्लिश कळतंय म्हणून मी तुमच्यापुढे बोलत नाही बरं का, पण ते वाक्य आपल्याला मुद्दा असतं. व्हॉट इज आफ्टर डेथ, एक प्रश्न आहे, व्हॉट इज आफ्टर डेथ, मृत्यूनंतर काय, त्याचं उत्तर आहे व्हॉट इज बिफोर डेथ. व्हॉट इज बिफोर डेथ दॅट इज आफ्टर डेथ. जे मृत्यूच्या पूर्वी तेच मृत्यूच्या नंतर आहे. की जी बुवानी जे साधननिष्ठ जीवन जगले, त्या साधननिष्ठ जीवनाचा त्यांना ती फलश्रुती मिळाली की दशमीच्या सकाळी बुवा गेले असं सांगितलं तर कोणालाही पटण्याची शक्यता नाही असं त्यांनी जीवन ठरवलं. बस शेवटचा भाग सांगतो आणि सेवा संपवतो. म्हणजे गुलेबुवांचं मी शेवटचं कीर्तन ऐकलं असं सांगणारे भाग्यवान भरपूर असतील.
पण घोले बुवांनी माझं शेवटचं कीर्तन ऐकणं असं सांगणारा भाग्यवान मी आहे. मी तो भाग्यवान आहे की मागच्या वर्षी अंमळनेरकरांच्या मठामध्ये जेव्हा त्यांनी सप्ताह केला चैतन्य महाराजांनी मला तिथं यायला सांगितलं तेव्हा मी आलो. उमेश बाबा मला म्हणले तात्या पुढीलांची इच्छेपळ हा अभंग घ्या. तो अभंग त्या ठिकाणी घेतला आणि कीर्तन झाल्यावर कळालं की बुवा बाहेर पायरी बसून सगळं कीर्तन ऐकत होते. अवघडच झालं. म्हणलं बरं झालं पुढं नव्हते म्हणून, नाहीतर पुढीलाची इच्छी फळ नाही बळ सीदंती मग गात्राने असंच झालं असतं. मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही. म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी ते साधननिष्ठ जीवन जगले. त्या साधननिष्ठ जीवनाची सांगता तशीच होते. बाबा भल्या भल्याना रे पंढरपूरला ध्येय पडलेलं नाही भल्या भल्याच, पण त्यांनी इच्छा मरणाप्रमाणे आपला ध्येय पंढरपूरला, विशेष म्हणजे ब्राह्मी मुहूर्तावर, विशेष म्हणजे जवळचे विद्यार्थी सांगतात त्याच्या अगोदर बुवा काकडा म्हणत होते. म्हणजे चांगल्या अवस्थेमध्ये काकडा म्हणत असताना काकडा म्हणावा, ब्राह्मी मुहूर्तावर चिंतन करावं आणि चिंतन करत ध्येय ठेवा. याच्यापेक्षा आणखीन कुठलं भाग्य आहे. अगदी तुकोबारांच्या भाषेत सांगायचंच म्हटलं तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा ज्ञानेश्वर. तुकाराम उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा. बोला बोला सगळे. उपाधी वेगळा उपाधी वेगळा
झालो एक देही झालो उदासीन देही राहिला सोवळा तुका राहिला सोवळा तुका राहिला सोवळा जमलं का तुका Yeah.